या बातमीचे प्रायोजक आहेत अफजान ज्यूस अँड फालुदा. फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण. पेंटर चौक, बिजापूर वेस्ट, सोलापूर. उमरखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहातील तक्रारीवरून भाजपचे यवतमाळ पुसद जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी अचानक भेट दिली असून त्यांनी निकृष्ट दर्जाचे भोजन देणाऱ्या ठेकेदाराचा समाचार घेतला. सामाजिक न्याय विभागाअंतर्गत मागासवर्गीय मुलींना चांगल्या प्रकारे शिक्षण मिळावे व राहण्यासाठी सुविधा होण्यासाठी सरकार कोट्यावधी रुपये खर्च करत असताना उमरखेड येथील मागासवर्गीय वसतिगृहामध्ये निकृष्ट दर्जाचे भोजन मिळत असल्याचा अनेक तक्रारी झाल्या होत्या. त्यावरून भुतडा यांनी अचानक भेट दिली असता तेथील मुलींनी वेळेवर जेवण मिळत नाही, बिस्किट व फळे मिळत नाही असा पाढाच त्यांनी वाचला. किती आहे तुमचा? जेवणाचा टाइम 10चा आहे. मग अजून जेवण केलं नाही तुम्ही? नाही, असं जेवण नाही करत. किती वाजता जेवता मग तुम्ही अंदाजे रोज? एखाद्या कॉलेज लवकर असलं तर तिकून आल्यानंतरच जेवण, आणि तोपर्यंत ते डबा खूप बेकार होते जेवण, आणि जास्त मुली उपाशीच जातात. मी 10वीला तर आम्ही उपाशी गेली. त्या दिवशी त्यानं एकच सिलेंडर देतायला म्हणलं तर म्हणे त्या बाईनं पैसेच पाठवले नाही म्हणे. मग आम्ही करायचं काय, आम्ही जेवलो नाही, काही नाही, तसंच गेलो. मग आणि आलं नाही, भाजी काय चांगली नाही, नुसतं तेल टाकते त्यात आणि पाणीच नुसतं भाजीमध्ये. खैरखेडा मग तिथे काय गावंडे कॉलेजला आहे? कोणा वर्गात? किती वर्ष झाले या गोष्टीला? 3 वर्षांपासून. काय कसं काय जेवण येऊन बरोबर देते? नाश्ता एखाद्या वेळेस चांगलं, आम्ही सांगल्यावर सांगल्यावर चांगला देते, सांगत पण नाही. नंतर तसंच उमरखेड जिल्हा यवतमाळ येथील समाज कल्याण विभागाद्वारा संचालित मुलींच्या वसतिगृहामध्ये मुलींची माझ्याकडे तक्रार होती. टेलिफोन मोबाईलद्वारे त्यांनी माझ्याकडे तक्रार केली आणि त्या तक्रारीच्या अनुषंगानं मी त्या ठिकाणी भेट दिली असता अत्यंत दुरावस्था त्या ठिकाणी किचनची होती. त्याचबरोबर मुलींना जे डबा दिला जात होता, टिफिन दिल्या जात होतं, ते टिफिनसुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं, चांगल्या क्वालिटीचं आढळून आलं नाही. आणि त्यामुळं या सर्व विषयाची दखल घेऊन मी राज्याचे समाज कल्याण मंत्री माननीय संजय शिरसाट साहेब यांना भ्रमणध्वनीद्वारे या सर्व अव्यवस्थेच्या बाबतीत त्यांना अवगत केलं आणि त्यांनी या सर्व विषयामध्ये गंभीर दखल घेऊन त्या ठिकाणी जे सर्व पुरवठा करणारे कंत्राटदार होते त्यांचा पुरवठा त्या ठिकाणी तात्काळ रद्द केलेला आहे. आणि निश्चितपणानं शासन मुलींच्या शिक्षणासाठी इतकं अलर्ट असताना, शासनाद्वारे सर्व सुविधा दिल्या जात असताना मुलींपर्यंत या सगळ्या सुविधा न पोहोचणं हे खेदजनक आहे. आणि त्यामुळं शासनानं या सर्व विषयाची गांभीर्यानं दखल घ्यावी अशा पद्धतीची विनंती मी शासनाला केलेली आहे. सोलापुरात गेल्या 25 वर्षापासून फ्रेश ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण अफजान ज्यूस अँड फालुदा. आमच्या इथे स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, स्पेशल बासुंदी, स्पेशल आमरस, त्याचबरोबर स्पेशल मलाई लस्सी मिळेल आणि त्याचप्रमाणे विविध फ्रेश फळाचे थंडगार ज्यूस उपलब्ध. फॅमिलीसाठी खास ज्यूस पिण्याची स्वतंत्र सोय, पार्सलची सुविधा. आता घर बसल्या झोमॅटोवर ऑर्डर करा अफजान ज्यूस अँड फालुदा. तर मग चला ना, अफजान ज्यूस अँड फालुदा येते एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता पेंटर चौक, बिजापूर वेस्ट, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9860804055.